एक निरागस मुलगी भाग 6. हॉस्पिटलची संपूर्ण लाईट्स बंद झाल्या होत्या. अंधारात फक्त मशीनचे पीप आवाज आणि लोकांच्या किंचाळण्या ऐकू येत होत्या. त्या काळ्या कपड्यातल्या माणसाने बंदूक थेट राजेंद्र सिंघानियावर रोखली होती. पेनड्राईव्ह द्या, तो कुरगुरला. आर्या पूर्ण घाबरली होती. आरव उठण्याचा प्रयत्न करत होता, पण जखमेमुळे त्याला त्रास होत होता. राजेंद्र शांतपणे पुढे आले. तुम्हाला जे हवंय ते मला माहिती आहे, ते म्हणाले. पण माझ्या मुलाला आणि या मुलीला काही केलं तर? क्षणात आर्या त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. नाही, ती ओरडली. आरवच्या डोळ्यात धक्का उतरला. आर्या मागे हो, पण तिच्या डोळ्यात आता फक्त तिच्या माणसांना वाचवण्याची धडपड होती. इतक्यात इमर्जन्सी लाईट सुरू झाल्या. लाल प्रकाश सगळीकडे पसरला. त्या क्षणाचा फायदा घेत आरवने स्टँड त्या माणसावर फेकला. तो खाली पडला. सिक्युरिटी आत येताच हल्लेखोर पळून गेला. सगळं काही सेकंदात संपलं. पण आरवचा राग अजून शांत झाला नव्हता. तो आर्याजवळ आला. तू वेडी झाली आहेस का? स्वतःचा जीव धोक्यात घातलास? आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. आणि तुम्ही जे करतात ते काय आहे मग? क्षणभर दोघेही शांत झाले. त्या नजरेत प्रेम होतं, भीती होती आणि एकमेकांना गमावण्याची घालमेल होती. राजेंद्र हे सगळं भावूक होऊन पाहत होते. इतक्यात दरवाजाबाहेर हिल्सचा आवाज आला. टक टक टक. एक रुबाबदार श्रीमंत बाई आत आली. तिच्या चेहऱ्यावर काळजीपेक्षा जास्त राग दिसत होता. ती होती सावनी सिंघानिया. आरव, ती वेगाने त्याच्याजवळ आली. मी तुला किती वेळा सांगितलं होतं या प्रकरणापासून दूर राहायला? आरव आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. आई. सावनीची नजर हळूहळू आर्याकडे वळली. ती तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत होती. त्या नजरेत तिरस्कार होता. आर्या अस्वस्थ झाली. हीच ती मुलगी, सावनी थंड आवाजात म्हणाली. हॉस्पिटलमध्ये शांतता पसरली. आरव लगेच म्हणाला, आई, तिच्यामुळेच आज आपण. बस. सावनीने त्याला मध्येच थांबवलं. तुझं आयुष्य आधीच धोक्यात आलंय आणि हे सगळं सुरू झालं ते तिच्या येण्यापासून. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. राजेंद्र रागाने म्हणाले, सावनी, पुरे झालं. पण सावनी थांबली नाही. ती आर्याजवळ आली. तुला माहिती आहे ना तू कोणाच्या विरोधात उभी आहेस? ती हळू पण धारदार आवाजात म्हणाली. ही दुनिया तुझ्यासारख्या साध्या मुलींसाठी नाही. आरवचा राग अनावर झाला. इनफ मॉम. सावनीने त्याच्याकडे पाहिलं. तुझ्यासाठी मी वर्षानुवर्षे किती काही केलंय माहिती आहे, आणि आज तू एका गावातल्या मुलीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतोयस. आर्या शांतपणे सगळं ऐकत होती. तिचं मन पुन्हा तुटत होतं. तिला जाणवत होतं ती या श्रीमंत जगात कधीच स्वीकारली जाणार नाही. इतक्यात राजेंद्राच्या हातातला पेनड्राईव्ह ब्लिंक होऊ लागला. सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. स्क्रीनवर एक जुना व्हिडिओ सुरू झाला. त्यात काही लोक एका गुप्त मीटिंगमध्ये दिसत होते आणि पुढच्या क्षणी स्क्रीनवर सावनी सिंघानियाचा चेहरा स्पष्ट दिसला. राजेंद्र हादरले. आरव स्तब्ध झाला. व्हिडिओमध्ये सावनी थंड आवाजात म्हणत होती, विनायक जिवंत राहिला तर आपलं सगळं संपेल. आर्याच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. धाड. तिचे डोळे भीतीने मोठे झाले. आरव अविश्वासाने आईकडे पाहत राहिला. आई, तू या सगळ्यात सामील होतीस? सावनीच्या चेहऱ्यावर आता विचित्र शांत हास्य होतं आणि ती हळू आवाजात म्हणाली, काही सत्य लपवण्यासाठी काही लोकांना नाहीसं करावं लागतंच. आरवला कळेल की त्याची आई स्वतःची आईच या सगळ्या खेळाची मुख्य सूत्रधार आहे आणि आर्या पूर्णपणे तुटून जाईल. हॉस्पिटलच्या त्या खोलीत मृत्यूसारखी शांतता पसरली होती. स्क्रीनवर व्हिडिओ थांबला होता, पण त्या काही सेकंदांनी सगळ्यांचं आयुष्य बदलून टाकलं होतं. आरव अजूनही स्तब्ध उभा होता. त्याच्या डोळ्यात अविश्वास, वेदना आणि धक्का स्पष्ट दिसत होता. आई. त्याचा आवाज थरथरला. हे खरं नाही ना? सावनी मात्र शांत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर ना अपराधीपणा होता ना भीती, फक्त थंड शांतता. राजेंद्र रागाने ओरडले, सावनी, इतकी वर्ष तू हे सगळं माझ्यापासून लपवलंस? सावनी हळूहळू त्यांच्याकडे वळली. कारण तुम्ही कमकुवत होता राजेंद्र. ते शब्द ऐकता सगळे हादरले. तुम्ही नेहमी भावना आणि नात्यांमध्ये अडकत गेला आणि मला साम्राज्य वाचवायचं होतं. आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे माझ्या आईबाबांचा जीव फक्त पैशांसाठी गेला? तिचं हृदय अक्षरशः तुटत होतं. आरव हळूहळू सावनीजवळ गेला. तू असं करूच शकत नाहीस, तो तुटक्या आवाजात म्हणाला. तू माझी आई आहेस,
पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात मुलासारखी असहाय्यता दिसत होती. सावनी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग थंडपणे म्हणाली, आई होण्यापूर्वी मी सिंघानिया साम्राज्याची मालकीण आहे. त्या एका वाक्याने आरव पूर्णपणे तुटला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. राजेंद्रांनी रागाने टेबलवर हात आपटला. तू विनायकच्या मृत्यूत सामील होतीस की नाही? क्षणभर शांतता पसरली आणि मग सावनी हळूच हसली. मी फक्त एक निर्णय घेतला होता. आर्या थरथरू लागली. कोणता निर्णय? ती रडत म्हणाली. सावनी तिच्याकडे पाहत म्हणाली, तुझ्या वडिलांनी चुकीच्या लोकांविरुद्ध पुरावे गोळा केले होते. जर ते बाहेर आले असते तर सिंघानिया कंपनी संपली असती. म्हणून तुम्ही त्यांना मारलं? आर्या किंचाळली. सावनीचा चेहरा कठोर झाला. मी कोणाला स्वतः मारले नाही, पण हो, त्यांना थांबवण्याचा आदेश मी दिला होता. क्षणात आर्याच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोळ्यांसमोर आईबाबांचा चेहरा आला आणि पुढच्या क्षणी ती जोरात रडू लागली. तुम्ही माझं सगळं हिरावून घेतलं. आरव लगेच तिच्याजवळ आला. आर्या, पण तिने त्याचा हात झटकला. तिच्या डोळ्यात आता फक्त वेदना होत्या. मला स्पर्श करू नका, ती तुटक्या आवाजात म्हणाली. मी प्रत्येक वेळी विसरायचा प्रयत्न केला, पण सत्य पुन्हा समोर येतं. आरवच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. मी तुझ्यासारखाच या सगळ्यापासून अनोळखी होतो, पण तू त्यांचाच मुलगा आहेस. आर्या ओरडली. त्या शब्दांनी खोलीत पुन्हा शांतता पसरली. आरव काही बोलू शकला नाही, कारण त्या क्षणी त्याला स्वतःचा तिरस्कार वाटत होता. आर्या रडतच मागे सरकली. माझ्या आईबाबांच्या मृत्यूशी जोडलेल्या घरात मी प्रेम शोधत होते. किती मूर्ख होते मी. ती वळून निघू लागली. आर्या थांब, आरव तिच्या मागे ओरडला, पण ती थांबली नाही. राजेंद्र तिला थांबवणार इतक्यात सावनी थंडपणे म्हणाली, जाऊ दे तिला. ती परत आली तरी शेवटी तिला समजेल या जगात प्रेमापेक्षा सत्ता मोठी असते. आरवने संतापाने आईकडे पाहिलं. तुझ्यासाठी असेल, माझ्यासाठी नाही. तोही लगेच आर्याच्या मागे धावला. सावनी मात्र शांत उभी राहिली. तिच्या ओठांवर हलकसं हास्य होतं. इतक्यात तिच्या फोनवर मेसेज आला, फेज 2 रेडी. तिने हळूच रिप्लाय केलं, आर्या जिवंत राहू नये. आणि तिच्या डोळ्यात पुन्हा तीच थंड निर्दयी चमक दिसू लागली. तुटलेल्या मनाने आर्या हॉस्पिटल सोडून जाईल, पण सावनी तिच्या जीवासाठी भयानक प्लॅन तयार करेल. पावसाचे हलके थेंब पुन्हा पडत होते. आर्या एकटीच हॉस्पिटलमधून बाहेर पडली होती. तिच्या डोळ्यात सतत अश्रू येत होते, पण आता ती रडायलाही थकली होती. तिच्या मनात फक्त एकच गोष्ट घुमत होती, माझ्या आईबाबांच्या मृत्यूमागे आरवचं कुटुंब होतं. तिला स्वतःचाच राग येत होता. मी त्या घरात प्रेम शोधत होते. ती रस्त्याच्या कडेला थांबली. हातातली आईची डायरी तिने छातीशी घट्ट धरली आणि अचानक ती खाली बसून रडू लागली. आई, मी काय करू आता? तिचा आवाज तुटत होता. दुसरीकडे आरव वेड्यासारखा तिचा शोध घेत होता. त्याच्या जखमेची पर्वा न करता तो हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये धावत होता. आर्या कुठे आहे? तो प्रत्येकाला विचारत होता. राजेंद्र चिंतेने म्हणाले, तू या अवस्थेत बाहेर जाऊ शकत नाहीस. पण आरवचा आवाज तुटला. ती पूर्णपणे एकटी पडलीये बाबा, आणि यासाठी कुठेतरी आपलं कुटुंब जबाबदार आहे. राजेंद्र शांत झाले. पहिल्यांदाच त्यांना स्वतःच्या मुलासाठी भीती वाटत होती. इतक्यात सावनी तिच्या केबिनमध्ये शांत बसली होती. तिच्या समोर 2 माणसं उभी होती. काम आजच व्हायला हवं, ती थंड आवाजात म्हणाली. आर्या जिवंत राहिली तर सगळं संपेल. त्यातील एक माणूस विचारतो, आणि आरव सर मध्ये आले तर? क्षणभर सावनीच्या चेहऱ्यावर वेदना चमकली, पण लगेच ती पुन्हा कठोर झाली. गरज पडली तर त्यांनाही थांबवा. हे शब्द ऐकून ते दोघेही क्षणभर गप्प झाले, कारण त्यांना जाणवलं ही बाई आता फक्त आई राहिलेली नाही, तर सत्ता आणि भीतीमध्ये हरवलेली व्यक्ती बनली आहे. आर्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चालत होती. रात्र वाढत चालली होती. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. अचानक तिच्या मागे एका गाडीचे हेडलाईट दिसले. ती घाबरून मागे वळली. काळी एसयूव्ही तिच्या जवळ येऊन थांबली. तिचं हृदय जोरात धडधडलं. गाडीतून 2 माणसं उतरली. त्यांच्या नजरा पाहूनच आर्याला धोका जाणवला. ती मागे सरकली. कोण आहात तुम्ही? त्यातील एक हसला. तुझा शेवट. आर्या घाबरून पळू लागली. मागून ते तिचा पाठलाग करू लागले. रस्त्यावर जोरात पाऊस सुरू झाला होता. आर्या धावत होती, रडत होती, देवा वाचव मला. इतक्यात समोरून एक गाडी वेगाने आली. ब्रेकचा आवाज झाला. गाडीतून आरव बाहेर उतरला. आर्या, ती त्याच्याकडे धावत गेली. आरव लगेच तिच्या समोर उभा राहिला. पुन्हा आलात तुम्ही? तो रागाने त्या माणसांकडे पाहत म्हणाला.
त्यातील एकाने बंदूक बाहेर काढली. साईडला व्हा सर, आम्हाला फक्त मुलगी हवी आहे. आरवचा राग अनावर झाला. ती कोणाची वस्तू नाही. क्षणात झटापट सुरू झाली. आरव अजून पूर्ण बरा झाला नव्हता, पण तरीही तो वेड्यासारखा लढत होता. आर्या घाबरून सगळं पाहत होती. एका माणसाने मागून आरववर हल्ला केला. आरव खाली पडला. आरव, आर्या किंचाळली. तो माणूस बंदूक आर्याच्या दिशेने रोखणार इतक्यात धाड गोळीचा आवाज आला. सगळे थबकले. त्या माणसाच्या हातातून बंदूक खाली पडली. दूर उभे असलेले राजेंद्र शिंगाणिया हातात बंदूक घेऊन उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर संताप होता. माझ्या मुलाला आणि त्या मुलीला हात लावायची हिंमत कशी झाली तुमची? ते माणसं घाबरून पळून गेली. आर्या अजूनही थरथरत होती. आरव हळूहळू उठला. बाबा, राजेंद्र त्याच्या जवळ आले. त्यांनी आर्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात अपराधीपणासोबत संरक्षणाची भावना होती. जोपर्यंत मी जिवंत आहे तुला काही होऊ देणार नाही. आर्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. पण त्याच वेळी दूर गाडीत बसलेली सावनी हे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यात राग जळत होता. ती हळू आवाजात म्हणाली, राजेंद्र, तुम्ही पुन्हा भावना निवडल्या. आणि पुढच्याच क्षणी तिने फोन उचलला. फायनल फेज सुरू करा. तिच्या ओठांवर थंड हास्य उमटलं. कारण आता ती स्वतः मैदानात उतरणार होती. सावनी थेट आर्यासमोर येईल आणि आरवला आई व प्रेम यांच्यात निवड करावी लागेल. रात्र आणखी गडद झाली होती. पावसामुळे हवेत थंडी पसरली होती. राजेंद्रांनी आर्या आणि आरवला त्यांच्या फार्म हाऊसवर आणलं होतं. शहरापासून दूर, सुरक्षित जागा, मोठं आलिशान घर. पण त्या घरात शांततेपेक्षा तणाव जास्त जाणवत होता. आर्या खिडकीजवळ उभी होती. तिच्या डोळ्यात अजूनही भीती होती. आरव हळूहळू तिच्या जवळ आला. त्याच्या जखमेचा त्रास अजून कमी झाला नव्हता, पण त्याला तिची जास्त काळजी वाटत होती. थोडा आराम कर, तो हळू आवाजात म्हणाला. आर्या हलकसं हसली, पण त्या हास्यात वेदना होत्या. आराम, ती हळू आवाजात म्हणाली. माझं आयुष्यच बदलून गेले आरव. त्या शब्दांनी त्याचं मन पुन्हा तुटलं. तो तिच्या समोर येऊन उभा राहिला. मला माहिती आहे, माझ्या कुटुंबामुळे तुला खूप सहन करावं लागलं. फक्त मला नाही, आर्या डोळ्यात पाणी आणत म्हणाली. माझ्या आई बाबांनाही. आरव शांत झाला, कारण तिच्या प्रत्येक शब्दात सत्य होतं. काही क्षण दोघेही गप्प राहिले. फक्त बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज. अचानक आर्या म्हणाली, तरीही जेव्हा तुम्हाला काही होतं ना, तेव्हा मला स्वतःपेक्षा जास्त भीती वाटते. आरवच्या डोळ्यात हलकसं आश्चर्य चमकलं. आर्याने नजर खाली केली. मी खूप प्रयत्न केला तुमच्यापासून दूर जायचा, पण मन अजूनही तुमच्या जवळच येतं. त्या क्षणी आरवचं हृदय भरून आलं. तो हळूच तिच्या जवळ आला, कारण आपलं नातं भीतीपेक्षा मोठे आहे. आर्या त्याच्याकडे पाहत राहिली आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू आले. आरवने हळूच तिचे अश्रू पुसले. मी वचन देतो, तुझ्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायाची भरपाई करेन. त्या क्षणी दोघांमधलं अंतर कमी होत होतं. पण अचानक टक 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 हाय हिल्सचा आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमला. दोघेही तचकले. जिन्याजवळ सावनी उभी होती, काळ्या साडीत, चेहऱ्यावर थंड हास्य. तिच्या डोळ्यात आता एका आईपेक्षा धोकादायक स्त्री दिसत होती. आर्या नकळत मागे सरकली. आरव सावध झाला. आई, तू इथे? सावनी हळूहळू खाली आली. माझ्या मुलाला भेटायला आले, ती शांत आवाजात म्हणाली. की आता त्यासाठीही परवानगी घ्यावी लागेल. राजेंद्र लगेच पुढे आले. सावनी, पुरे झालं. तू जे करतेस ते चुकीचं आहे. सावनीने त्यांच्याकडे पाहिलं. चूक? ती हसू लागली. मी फक्त माझं साम्राज्य वाचवते. ती थेट आर्याजवळ आली. आर्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. सावनी तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तुला खरंच वाटतं तू या घराचा भाग होऊ शकशील? आर्या काहीच बोलली नाही, कारण तिच्या मनातही तोच प्रश्न होता. कारण सावनी पुढे म्हणाली, तुझ्यासारख्या साध्या मुली भावना बघतात, आम्ही लोक सत्ता बघतो. आरव रागाने मध्ये आला. बस कर आई. पण सावनीचा आवाज आता कठोर झाला. नाही आरव, आज निर्णय होणार. क्षणात वातावरण तणावाने भरलं. सावनीने थेट मुलाकडे पाहिलं. जर तुला ही मुलगी हवी असेल तर तुला सिंघाणिया नाव, संपत्ती आणि हे संपूर्ण साम्राज्य सोडावं लागेल. आर्या हादरली. राजेंद्र हे स्तब्ध झाले. आरवच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. आई, तू मला धमकी देत आहेस? सावनी थंड हसली. नाही, निवड देते. आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. तिला वाटलं माझ्यामुळे आरव त्याचं सगळं गमावेल. ती हळूहळू मागे सरकली. नाही, ती तुटक्या आवाजात म्हणाली. मी तुमच्या आयुष्याचं कारण बनू शकत नाही.
आरव लगेच तिच्याकडे वळला. आर्या, पण तिने मान हलवली. तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर जाऊ नका, माझ्यासाठी नाही. त्या क्षणी आरवला जाणवलं ती त्याच्यावर किती मनापासून प्रेम करते, कारण स्वतःचं हृदय तुटत असतानाही ती त्याचं आयुष्य वाचवायचा विचार करत होती. पण पुढच्या क्षणी सावनीने हळूच टाळी वाजवली आणि घराभोवती अचानक बंदूकधारी माणसं उभी राहिली. आर्या घाबरली. आरव संतापाने ओरडला, आई. सावनीच्या चेहऱ्यावर आता पूर्ण निर्दयी हास्य होतं. ती शांतपणे म्हणाली, तुझा निर्णय चुकीचा होऊ नये म्हणून मी थोडी खात्री करून घेते. आणि त्या क्षणी आर्या आणि आरवला समजलं, सावनी आता कुठल्याही थराला जाऊ शकते. पुढील भागात सावनी आर्याला कायमचं दूर नेण्याचा प्रयत्न करेल आणि आरव पहिल्यांदा स्वतःच्या आईविरुद्ध उभा राहील. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.